प्रतिनिधींसाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण पाठवले असल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे। 25 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर मुंबई येथे ही संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली आहे। या निमित्ताने मुंबई येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं की संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण देण्याबद्दल आमच्या राज्य कार्यकारिणीत विचार मंथन सुरू आहे। काल यावर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीचा अंतिम निर्णय होऊन अखेर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र पाठवले। ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी व मागण्यांसाठी 26 रोजी हिंगोली येथे सकाळी 11 वाजता भव्य महाएल्गार मेळाव्याचे आयोजन केले। या महाएल्गार मेळाव्याचे ओबीसीचे बांधव, विविध संघटनांचे ओबीसी नेते, पदाधिकारी, विमुक्त भटक्या संघटनांचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ओबीसीची वज्रमूठ दाखवावी असा ओबीसी नेते तथा ओबीसी जनमोर्चाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्राध्यापक टी.पी. मुंडेसर यांनी केले। 26 नोव्हेंबर रोजी रामलीला मैदान हिंगोली या ठिकाणी सकाळी 11 वाजता हा एल्गार मेळावा संपन्न होणार आहे। या महाएल्गार मेळाव्याला महाराष्ट्रातील ओबीसी नेते उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत। या मेळाव्यात ओबीसीच्या न्याय हक्काच्या मागण्यांचा समावेश आहे। यामध्ये ओबीसी आरक्षणामधील प्रस्थापितांची घुसखोरी थांबवा, बिहार राज्याप्रमाणे जातनिहाय जनगणना करून अहवाल प्रसिद्ध करा, ओबीसी महिलांना लोकसभा व विधानसभा सभागृहातील 33% पैकी 15% राजकीय आरक्षण लागू करा, मंडल आयोगाची खासगी क्षेत्रात अंमलबजावणी करून ओबीसींना 27% आरक्षण लागू करा, ओबीसींच्या 27% आरक्षणाची जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेत प्रभावी अंमलबजावणी करा, ओबीसींना लोकसभा व विधानसभा मतदारसंघात आरक्षित करा, ओबीसी विद्यार्थ्यांना जिल्हा व तालुका स्तरावर शासकीय वसतिगृह चालू करून महागाई निर्देशकाप्रमाणे शिष्यवृत्ती द्या, ओबीसी कर्मचाऱ्यांना ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देऊन नॉन क्रिमिलियरची अट रद्द करा आदी मागण्यांचा समावेश आहे। तरी ओबीसी बांधवांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी आणि आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी एकतेची वज्रमूठ दाखवण्यासाठी हिंगोली येथे होणाऱ्या मेळाव्याच्या ऐतिहासिक साक्षीदार व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। येत्या 26 नोव्हेंबर रोजी बौद्ध जन संघर्ष समिती परळी तालुक्याच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले। भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान राष्ट्राला अर्पण केलं। तो दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा करतात। तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानानुसार राज्यघटनेची देशात अंमलबजावणी सुरू झाली। तो दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होतो। 26 नोव्हेंबर रोजी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे सर्वपक्षीय विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात परळी तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बहुजन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले। बलिप्रतिपदेच्या दिवशी कर्जाचं पुनर्गठन नाही तर सरसकट कर्जमाफी करावी, यासाठी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना तात्काळ लागू करा, पीक विमा वितरित करा या मागणीला घेऊन किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर कीर्तन आंदोलन झाले होते। यासाठी यावेळी जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार शुक्रवार रोजी किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत बैठक संपन्न झाली। यावेळी सोयाबीन पीक विमा अग्रिम सर्व समावेशक पद्धतीने वितरित झाला नाही याविषयी चर्चा झाली। विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील जवळपास 7 लाख शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम वितरित झाल्याचं सांगितलं। मात्र किसान सभेच्या कॉम्रेड ॲडव्होकेट अजय बुरांडे यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार अर्ध्या शेतकऱ्यांना सुद्धा अग्रिमचे पैसे मिळाले नसल्याची वस्तुस्थिती लक्षात आणून दिली। जिल्हाधिकारी मॅडम यांनी या संदर्भात विमा प्रतिनिधींना खुलासा विचारला असता आम्ही हा सर्व पैसा केंद्राच्या वितरण प्रणालीत जमा केला असून तो किती जणाला मिळाला हे सांगता येत नसल्याचं मान्य केलं। पुढील 1 महिन्यात उर्वरित 1,18,000 शेतकऱ्यांच्या प्रस्तावाची पडताळणी पूर्ण करून उर्वरित लोकांच्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं सांगितलं। तसेच या याद्या 1 महिन्याच्या आत गट विकास अधिकारी स्तरावर उपलब्ध करून देऊन कृषी सहाय्यकांमार्फत ग्रामपंचायत स्तरापर्यंत पोहोचवण्यात येतील असं सांगितलं। इतर दीर्घ मुदतीच्या पिकांचा पीक विमा पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम अहवालानंतर वस्तुस्थिती लक्षात घेऊन मिळेल असे सांगितलंय।
बँक प्रतिनिधीशी चर्चा करत असताना खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यावर लावण्यात आलेले होल्ड संबंधित सूचना दिल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले। निवासी उपजिल्हाधिकारी श्री स्वामी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा कृषी अधीक्षक, विमा कंपनी प्रतिनिधी, जिल्हा पशुसंवर्धन अधीक्षक, महावितरण अभियंता हे अधिकारी उपस्थित होते। यावेळी या शिष्टमंडळात किसान सभेचे बीड जिल्हाध्यक्ष कॉम्रेड ॲडव्होकेट अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉम्रेड मुरलीधर नागरगोजे, कॉम्रेड कार्याध्यक्ष संजय चोले, कॉम्रेड दादासाहेब शिरसाट, कॉम्रेड राजेभाऊ बादाडे, कॉम्रेड सावळाराम उबाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। विकसित भारत संकल्प यात्रा या अंतर्गत बीड जिल्ह्यात पुढचे 60 दिवस 9 चित्ररथ 11 तालुक्यात फिरणार आहेत। याचा लाभ जिल्ह्यातील वंचित घटकाने उचलावा असं आवाहन जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी या विचार चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करते प्रसंगी केले। गुरुवारी जिल्हा परिषद परिसरात विकसित भारत संकल्प यात्रा या उपक्रमांतर्गत तळागाळातील जनतेला शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी चित्ररथाच्या माध्यमातून प्रचार उपक्रम राबवला जातोय। बीड जिल्ह्यातील शासकीय योजनांपासून वंचित घटकांनी या मोहिमेच्या माध्यमातून लाभ उचलावा यासाठी 11 तालुक्यात 9 चित्ररथ पुढील 60 दिवस फिरणार आहेत। या चित्ररथात मोठ्या स्क्रीनवर लोकांशी निगडित योजनांची माहिती दाखवली जाणार आहे। ज्यांना ज्या योजनांचा लाभ घेणं आहे त्यांनी त्या संदर्भात चित्ररथासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारून आयोजनाचा लाभ कसा उचलता येईल ती माहिती जाणून घ्यावी असं श्री पाठक यावेळी म्हणाले। यावेळी चित्ररथाच्या उद्घाटन प्रसंगी प्रकल्प संचालक तथा विकसित भारत संकल्प यात्रेच्या नोडल अधिकारी संगीता देवी पाटील, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंकी, उपजिल्हाधिकारी श्री सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर DM मोटक, गट विकास अधिकारी उदय साळुंके यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच या संकल्प यात्रेत सहभागी असणारे कर्मचारी वृंद यावेळी 3 डिसेंबर रोजी परिसरात शासन आपल्या दारी हा शासनाच्या विकास कामांची माहिती देणारा कार्यक्रम आयोजित केला आहे। परंतु परिसरात अनेक विकास कामांचं उद्घाटन झालं नाही, त्यामुळे विकासाची मारामारी झाली असं सामान्य जनता विकास कामांच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री उद्घाटन करून पूर्ण झालेले काम सामान्य जनतेसाठी खुली करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मनोज संका यांनी केली आहे। आझादनगर मधील अल्पसंख्याक मुलामुलींचे वसतिगृह पूर्ण होऊन 10 वर्ष झाले, त्याचे उद्घाटन झालं नाही। त्याची क्षमता 200 विद्यार्थ्यांची आहे, त्यामुळे मुलामुलींची राहण्याची गैरसोय होतीये। त्या ठिकाणी डुकरे खेळत आहेत। तसेच भालचंद्र वाचनालय येथील गाळ्यांच्या लिलाव उद्घाटनात अगोदर झालाय। तीर्थक्षेत्र विकास योजनेचे 144 कोटी रुपये पैसे खर्च करण्यात आले नाहीत, त्याचा विकास रखडलाय। तसेच जिजामाता गार्डनचं काम पूर्ण झालं असून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे, त्यामुळे सामान्य पर्यटक विकास कामाच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे ही माफक अपेक्षा शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री महोदयांनी पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे। इफ्फीच्या 54व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट एलिफंट विस्फोट चित्रपट दिग्दर्शक उदित मोगा आणि ग्लोबल आडगावचे लेखक दिग्दर्शक अनिल कुमार साळवे यांची भेट झाली आहे। 2022 मध्ये अमेरिकेत 2 घटना घडल्या। एलिफंट विस्फोट ला ऑस्कर मिळाला आणि ग्लोबल आडगावसाठी अनिल कुमार साळवे यांना न्यू जर्सी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये बेस्ट रायटर अवॉर्ड मिळाला। आज गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोघांची भेट झाली। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये फिल्म बाजारासाठी ग्लोबल आडगावची निवड केली होती। जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित अशा गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ग्लोबल आडगाव चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय। न्यूझीलंड, उत्तर कोरिया, रशिया, अमेरिका, नायजेरिया येथील फिल्म मेकरना उदंड प्रतिसाद दिलाय। ग्लोबल आडगावच्या निवडीचा घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। मनोज कदम निर्मित व प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अनिल कुमार साळवे लिखित दिग्दर्शित अमृत येथील श्रीमती करवबाई हरकचंदजी मंडलेचा यांचं आज निधन झालं। त्या 94 वर्षाच्या होत्या। आपल्या प्रेमळ व धार्मिक स्वभावाने त्या सुपरिचित होत्या। श्रीमती करवबाई हरकचंदजी मंडलेचा यांचं शुक्रवारी 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 3:15 वाजताच्या वयाच्या 94व्या वर्षी राहत्या घरी पद्मावती गल्ली येथे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी 3 वाजता राज्य स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। यावेळी शहरातील डॉक्टर, व्यापारी, विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सौ घुंगरबाई, गौतमचंद, दिलीप, महावीर,
सौ छायाबाई व छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस यांच्या त्या आई होत. मंडलेच्या परिवाराच्या दुःखात पीसीएन न्यूज व परळी संघर्ष नेता परिवार सहभागी आहे. आता येथेच थांबू. उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे. धन्यवाद.